राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी शाळा बुडवून पाटामध्ये पोहण्यासाठी गेले होते। पाण्यामध्ये पोहत असताना त्यातील दोघे पाण्यात बुडायला लागल्याने आरडाओरडा करू लागले। त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेले भानुदास रोडे, प्रशांत गावडे व अजय गावडे यांनी पाटाकडे धाव घेत पाण्यात उड्या मारून 4 विद्यार्थ्यांना बाहेर काढले, परंतु एक विद्यार्थी पाण्यात खोलवर गेल्याने व पाण्याची गती जास्त असल्याने संकेत श्रीपती तरटे या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे विद्यापीठ परिसर व सावित्रीबाई फुले विद्यालयात शोककळा पसरली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत अनेक तरुणांना बरोबर घेऊन पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला। तरटे या विद्यार्थ्याबरोबर पोहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्या विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सांगितली। इयत्ता 10वी व 12वीची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली असता गेल्या 2 दिवसांपासून हे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असल्याची माहिती समोर आली आहे। घरून शाळेसाठी गेलेले विद्यार्थी शाळेत न जाता इतरत वेळ घालून पालकांची व शाळेची दिशाभूल केल्याने ही घटना घडली असल्याचे चित्र दिसून येत आहे। सदर झालेली घटना अतिशय दुर्दैवी घडली असून यामुळे अतिशय दुःख झाल्याचे विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी सांगितले आहे। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24 राहुरी।